नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भक्तिभावाने गुरुपौर्णिमा साजरी, लाखो भाविकांनी घेतले दर्शन। श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भक्तिभावाने श्री गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले। भाविकांच्या गर्दीमुळे रात्री 2 वाजता मंदिर उघडण्यात आले होते। पहाटे 4 वाजता समितीचे चेअरमन महेश शिंगळे व भाविकांच्या उपस्थितीमध्ये मंदिराचे पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्याखाली मंदार पुजारी व व्यंकटेश पुजारी यांनी श्रींची काकड आरती केली। स्वामी भक्तांच्या दर्शन रांगेची सोय मंदिराच्या दक्षिण महाद्वार परिसरातील शेडमध्ये बॅरिकेडिंग करून करण्यात आली होती। सकाळी 11 वाजता श्रींची महानैवेद्य आरती पुरोहित मंदार पुजारी यांच्या हस्ते, समितीचे चेअरमन महेश शिंगळे, पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, प्रथमेश शिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली। यावेळी सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने शिराप्रसाद वाटप करण्यात आला। स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे मंदिरातील पुरुष व महिला भाविकांना वेगवेगळ्या स्वतंत्र दर्शन रांगेतून आरतीनंतर टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले। सकाळी 11 वाजता श्रींची महानैवेद्य आरती पुरोहित मंदार पुजारी यांच्या हस्ते, समितीचे चेअरमन महेश शिंगळे, पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, प्रथमेश शिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली। यावेळी सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने शिरा प्रसाद वाटप करण्यात आला। स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे मंदिरातील पुरुष व महिला भाविकांना वेगवेगळ्या स्वतंत्र दर्शन रांगेतून आरतीनंतर टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले। श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक अविनाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पनाळकर आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। यावेळी पोलीस प्रशासनाने सर्वत्र विशेष बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्था सुरळीत केल्याने परगावच्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना त्रास झाला नाही। याबद्दल पोलीस प्रशासनाचे स्थानिकांनी विशेष कौतुक केले आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले। दिवसभर भाविकांची प्रचंड अशी गर्दी दर्शन रांगेत दिसून आली। मोठ्या भक्तिभावाने अक्कलकोट तीर्थक्षेत्री श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।